नमस्कार शेतकरी मित्रांनो, विघ्नार्थ ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता विघ्नार्थ ॲग्रोचा रोटरीवीडर आपण बघतोय। आपल्या समोर विघ्नार्थाचा रोटरीवीडर आहे। तर याचं खास वैशिष्ट्य म्हणजे इतरांपेक्षा आपण याच्यात काय दिलंय, तर आपण याच्यात हेवी मजबूती असा रोटरीवीडर बनवलेला आहे। याचं जे वजन येतं 450 किलो वजन आहे आणि जो कलर आहे तर आपण याला पावडर कोटिंग कलर वापरतो, जेणेकरून तो वर्षानुवर्ष जसा तसाच टिकून असतो, मशीन गंज वगैरे पकडत नाही। त्याच्यानंतर जे नट बोल्ट आहे, आपण सगळे नट बोल्ट जे तर ते सगळे झिंक कोटेड नट बोल्ट वापरले, जेणेकरून ते तुम्ही वर्षानुवर्ष कधी जरी खोलले तरी ते गंज वगैरे पकडणार नाही, म्हणजे खोलण्यासाठी तुम्हाला तकलीफ होणार नाही। त्याच्यानंतर आपण जे ब्लेड देतोय तर याच्यामध्ये आपण जे ब्लेड वापरले तर नवीनची ब्लेड वापरले आणि हेवी असे ब्लेड आहे। एका ब्लेड आपला हेवी राहिल्यामुळे काय होतं, तो तुटत वगैरे नाही आणि त्याच्यासाठी आपण गॅससाठी इथं दोन दोन नटात लॉक करतो, म्हणजे ब्लेड तुटत वगैरे नाही आणि खोलवरती जास्त घुसतो हाईट जास्त राहिल्यामुळे। त्याच्यानंतर समोरच्या बाजूने जे दोन्ही ब्लेड मधलं अंतर सुटणार आहे ते काटण्यासाठी आपण याला पुढून एक फण टाकलेला आहे, जेणेकरून दोन्ही ब्लेड मधलं अंतर पण कट होतं। त्याच्यानंतर याचा मजबुतीचा विषय जर म्हणलं तर ही जी प्लेट आपण ही 6 mm ची प्लेट वापरलेली आहे, जेणेकरून हे दोन्ही आपण जे मोल्ड बनवले तर ते तुटणार वगैरे नाही आणि जे आपलं मेन आहे तर लिकेज वगैरे होणार नाही, कारण याच्यात ऑइल असतं। आता इतर कंपन्या काय करतात, याच्यात ऑइल देत नाही तर फक्त लिक्विड ग्रीस टाकतात, जेणेकरून त्यांचं ऑइल सेल वगैरे लीक होऊ नये, लीक झालं तरी समजून येऊ नये म्हणून। तर आपण काय करतो, याच्यात 4-4 लिटर ऑइल टाकतो, 140 नंबरचं आपण याच्यात ऑइल टाकतो आणि तर हेवी असं आपण बेरिंग वापरलेली आहे। त्याच्यानंतर नील कंपनीचं आपण याच्यात ऑइल सेल वापरलेलं आहे, जेणेकरून आपला लीक वगैरे होणार नाही, सगळं ब्रँडेड मटेरियल वापरतो। त्याच्यानंतर जी माती आपली रोटरची तर ती वर किती फेकायची त्याच्यासाठी आपण इथं ऍडजस्टमेंट दिली। याला तुम्ही सहज असं वरती करून इथं लॉक जर केलं तर ते असं लॉक होतं, तर ते सहज वरती माती फेकतं। आपल्याला जर जास्त माती उडवायची नाही अद्रक हळद पिकावर तर आपण याला सहज असं खाली करू शकतो, जेणेकरून माती जास्त उडणार नाही आणि मधलं तण वगैरे निघून जाईल, असं आपण ऍडजस्टमेंट दिली। त्याच्यानंतर आपल्या 2 रो मधलं अंतर जर राहिलं तर 2 रो मधलं अंतर ऍडजस्ट करण्यासाठी आपण 3 फुटापासून 5 फुटापर्यंत अशी ऍडजस्टमेंट दिली आहे। त्याच्यात सरळ आपल्याला इथं 6 नट खोलायचे आहेत, 6 नट खोलून याला फिरवत जायचे, ऑटोमॅटिक आपला रोटर मध्ये शिफ्ट होत जातो, जिथं पाहिजे तिथं आपण याला लॉक करू शकतो। आणि मेन याच्यात वैशिष्ट्य काय केलं आपण, याला छिद्रे पाडून टाकलेले आहे। बरेच जण काय करतात, क्लॅम्प बनवतात। क्लॅम्पचं काय होतं, ज्यावेळेस आपण याला आतमध्ये घेत जातो आणि जिथं टाईट करतो तर ते टाईट करायच्या टायमिंगला क्लॅम्प जर टाईट केली नॉर्मली क्रॉस झाली तर हा शाफ्ट तुटून जातो आणि त्याच्यानंतर आपण शाफ्ट जर दिलं 50 mm चा शाफ्ट दिला तो तुटू तर शकत नाही आणि आपण इथे त्याला होल दिले, जेणेकरून ते सेंटरमध्ये फिट होते, जे आपण सोप्या भाषेत तर पूर्ण गुन्ह्यामध्ये फिट होतं, जेणेकरून ते तुटू शकत नाही। त्याच्यानंतर वरचा जो मास्ट आहे तर आपण याला 12 mm जाडीची प्लेट वापरलेली आहे हेवी अशी, जेणेकरून ते तुटू वगैरे शकत नाही आणि वाकू शकत नाही किती लोड आला तरी। आणि आपण त्याच्यात छोट्या ट्रॅक्टरसाठी मोठ्या ट्रॅक्टरसाठी असं मॉडेल बनवलं आहे, सगळ्याला एकच मॉडेल चालतं। छोट्या ट्रॅक्टरसाठी आपण याच्यात 2 होल जे तर ते छोटे दिले आणि मोठ्या ट्रॅक्टरसाठी एक होल मोठा दिलाय, जेणेकरून मोठ्या ट्रॅक्टरच्या पिन टाकल्यानंतर त्याच्यात प्ले राहणार नाही। वरती पण टॉपलिंगसाठी मोठ्या ट्रॅक्टरसाठी एक होल मोठं दिलंय आणि 2 छोटे दिले, असं आपण रोटरीवीडर बनवलेला आहे। खरेदी करायची असेल तर आजच आपल्या विघ्नार्थ ॲग्रो संपर्क करा। संपर्क करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत, ते नंबर घेऊन तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि आमच्या अकाउंटला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वगैरे व्हिडिओ बघायला भेटतील। आणि आपला पत्ता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा कन्नड तालुका आडगाव, या ठिकाणी येऊन तुम्ही प्रत्यक्ष मशीन बघू शकता आणि बुक करू शकता। बुक करण्यासाठी आजच कॉल करा आणि आपली मशीन बुक करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।